कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई तू बॅग का भरतीये? आई तुला विचारतो मी, तू बॅग का भरतीयेस? आई तुझ्याशी बोलतोय मी। उदय अभिराम, तुला नाही समजायचं ते सोड। मग चिडली काय तू? चिडले नाहीये मी अभिराम, आपण एकाच गोष्टीला किती भिन्न भिन्न दृष्टिकोनातून बघतोय ना, हे सगळं जाणवल्यानंतर ना खूप अस्वस्थ व्हायला होतंय, बाकी काही नाही। आई अंतरा ऑलरेडी तिच्या पत्रातनं मला कोडं घालतीये, तू तरी नीट शब्दात बोल, नीट सांग काय झालंय। हो ना अभिराम, मेहंदीच्या दिवशी तू ज्या मुलीला नाकारलंस त्या मुलीचं नाव काय होतं? लीला। आणि आता तू ज्या मुलीशी लग्न करणार आहेस तिचं नाव काय आहे? श्वेता। श्वेता आहे तिचं नाव। ज्या मुलीसोबत तुझं लग्न होणार आहे तिचं साधं नाव सुद्धा लक्षात नाहीये तुझ्या अभिराम। आई मी हे लग्न फक्त अंतरासाठी करतोय, तिला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी करतो, माहिती आहे ना मला। पण या नादात तू काय काय करतोयस याची जाणीव आहे का तुला? अंतराला काय हवंय, अंतराला काय नकोय, अंतराला काय आवडतंय, अंतराला काय वाटेल, सगळ्या अंतराच्या इच्छे खातर करतोयस। पण तुझ्या इच्छेचं काय अभिराम? तुला काय वाटतंय? तुझं मन तुला काय सांगतंय? कर ना विचार थोडासा। लग्न म्हणजे काय? 2 दिवसाचा कार्यक्रम आहे उरकून घ्यायला। 2 परिवार एकत्र येतात, 2 कुळ एकत्र जोडली जातात। या सगळ्या गोष्टी तू उरकून टाकल्यासारख्या उरकून टाकणार आहेस आणि जाणार आहेस। हे बघ, तुला जर हे लग्न अशा पद्धतीनं करायचं असेल ना तर ते तुला मान्य असेल, मला मान्य नाहीये। मग हे असं तुझं लग्न बघण्यापेक्षा मी इथून कुठेतरी निघून गेलेलं बरं बाबा, मला नाही सहन होणार। आई तुला माहितीये तू आणि अंतरा माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे। ती तर आधीच सोडून गेली मला, तूही सोडून गेली तर मी जगू कसं सांग? अजून काही लागेल? काय लागलं तर सांगतो, सध्या तरी काय नाही। मॅडम हळद एवढीच बास की अजून आणू? एवढीशी? अगं अजून लागेल, एजंटची हळद आहे, ग्रँड व्हायला हवी आणि श्वेताच्या घरच्यांना हळद खेळायची। ठीक आहे, ही कुठे ठेव? हां बरं झालं तू आलीस। गुरुजींना काय हवं नको ते बघ, मी श्वेताच्या स्वागताची तयारी करते। हां हो हो आले। गुरुजी आणखी काही हवंय? सध्या तरी काय नको आहे, काय लागलं तर सांगतो। ओके मी आले जा। वहिनी आले। या 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 नमस्कार। या दुर्गा वहिनी लवकर या, आपल्या होणाऱ्या सासूबाई आलेत। थांबा, दुर्गा आरतीचं ताट। नवऱ्या मुलीचं ओवाळून स्वागत करा। श्वेता लक्ष कुठे तुझं? ओवाळताना समोरच लक्ष ठेवायचं असतं। आत कोणाला शोधतीयस? कोणाला शोधणार ती? एजंटना शोधते ना।
ए जे आता तयार होत आहेत, तू पण पटकन जा आणि तयार हो. मुहूर्त टळायला नको. आणि उजव्या पायाने प्रवेश कर. ती अजून तिथेच आहे. कविता जा ना, उठव तिला. मॅडम मला कंटाळा आला आता, तुम्हीच जा, तुमचं ऐकेल ती. लीला, तुझा ऍक्टिंग परफॉर्मन्स बंद करा आता. चल उतर लवकर. मॅडम तुम्हाला विचारलं होतं ना आपण कुठे चाललोय परफॉर्म करायला, का नाही सांगितलं आधी? अरे आपण कुठे परफॉर्म करणार आहोत त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे? तू गप्पपणे तुझं काम कर ना. घेणं देणं आहे मॅडम. मी नाही इथे परफॉर्म करू शकत. म्हणजे मी नाही येऊ शकत इकडे. तू असं लास्ट मोमेंट ना पॅकआउट नाही करू शकत. पण मी तुम्हाला आधीच विचारत होते ना, तुम्ही जर मला सांगितलं असतं की आपण या अंकलच्या आणि एजंटच्या हळदी फंक्शन साठी आलोय तर मी आधीच नाही म्हणाले असते. आय एम व्हेरी सॉरी, पण मी नाही येऊ शकत. हा बाय, मी जाते. अच्छा, डायरेक्ट जाते. ठीक आहे, जायचंय तर जा. पण मी सांगितल्याप्रमाणे ॲग्रीमेंटचे 3 लाख रुपये आणि मी दिलेले 50,000 रुपये ॲडव्हान्स देऊन जा. मागच्या 2 महिन्यांचे हप्ते आणि पुढचे 2 महिने तरी मला तुमचं तोंड बघायची अजिबात इच्छा नाहीये, म्हणून ते ऍडव्हान्स हप्ते एकूण 50,000. हो हो मॅडम, इतके पैसे कुठनं देणार मी? मग ह्याचा विचार आधी करायचा ना. पैसे नाही आहेत ना, मग गप्पपणे आज चल आणि परफॉर्म कर. मॅडम मॅडम ठीक आहे, मला फक्त 2 मिनिटं द्या ना. लीला मॅडम प्लीज 2 मिनिटं. हा लवकर या. हो हो. हॅलो बाबा. लीला, काय झालं बाळा? तुझा आवाज असा घाबरल्यासारखा काय येतोय मला. तू ठीक आहेस ना? नाहीये मी ठीक. काय झालं? हो बाबा, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि आता काय करू काही कळतच नाहीये मला. बाळा, आज तुझ्या डान्सचा कार्यक्रम आहे ना? तुझा सराव व्यवस्थित झालाय ना? मग तब्येत ठीक आहे ना तुझी? नाही बाबा, तसं काही नाहीये, मी ठीक आहे. तर काय ना, मी जिथे डान्स परफॉर्म करायला आली आहे ना, मला असं वाटतं की तिथल्या लोकांना मी नकोय आणि जर मी डान्स केला मला ओरडा मिळेल. मला खूप टेन्शन आलंय, मला काही कळत नाही. मला इकडनं पळून जावं असं वाटतंय. लीला, असं नाही बोलायचं. हे बघ, आपल्याला टेन्शन आलं ना की त्याला समर्थपणे तोंड द्यायचं असतं. असा पळपुटेपणा कधीही करायचा नसतो. आज तुझा कार्यक्रम होणार आहे, त्याचा व्यवस्थित सराव केलायस ना तू? प्रामाणिकपणे मेहनत केलीस ना तू? तुझं प्रसिद्ध होण्याचं स्वप्न आहे ना? मग असं मैदान सोडून पळायचं नसतं. स्वतःच्या कमतरतेवर समर्थपणे मेहनत करून मात करायची असते. हे बघ लीला, एक वेळेला हरलीस तरी चालेल, पण शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मैदानात टिकून ना लढत राहायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.